राजनजी हे चांगले कार्यकर्ते आहेत, परंतु त्यांच्या या सगळ्या राजकीय प्रवासामधले त्यांचे सर्व सहकारी यांनी ऑलरेडी एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. आपल्यासोबत मंत्री उदय सामंत आहे. सर, राजन साळवी यांचा पक्षप्रवेश 13 फेब्रुवारीला होईल अशी एक चर्चा आहे. काय स्टेटस आहे? नाही, काल 10 तारखेची चर्चा होती, आज 13 तारखेची चर्चा आहे. मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा करेन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजापूर मतदारसंघ हा UBTचा बालेकिल्ला मानला जायचा. अनेक वेळा राजनजींना एकनाथ शिंदे साहेबांनी देखील विनंती केली होती, मी देखील विनंती केली होती की तुम्ही शिंदे साहेबांसोबत या. त्यावेळी काही अडचणीमुळे ते येऊ शकले नसतील, परंतु त्या ठिकाणी त्यांचा पराभव माझ्या मोठ्या बंधूंनी केलेला आहे, किरण सामंतांनी केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना विश्वासात घेऊनच ही प्रक्रिया राबवणं आवश्यक वाटते आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब त्यांना विश्वासात घेऊन जर काही पुढं जायचं असेल तर आम्हाला सगळ्यांना एकत्र बसून निर्णय घेतील. परंतु सध्या तरी काय निर्णय झाला आहे मला माहीत नाही. राजन साळवीच्या पक्षप्रवेशामुळे तिथलं स्थानिक राजकारणाचे समीकरण बदलू शकतात किंवा त्याच्यावर काही परिणाम होऊ शकतो? नाही, मला असं वाटत नाही, कारण राजनजी हे चांगले कार्यकर्ते आहेत, परंतु त्यांच्या या सगळ्या राजकीय प्रवासामधले त्यांचे सर्व सहकारी यांनी ऑलरेडी एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. 15 तारखेला देखील 2 माजी आमदार, त्याच्यानंतर UBTचे काही जिल्हा प्रमुख, काही संपर्क प्रमुख हे यायचं फायनल झालेलं आहे. त्याच्यामुळं त्यांच्या प्रवेशामुळं किंवा त्यांच्या येण्यामुळं नक्की काही लोक येऊ शकतात, पण ऑलरेडी तिथं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी कामं झाली, किरण भैया सामंतांचा जो संपर्क होता, त्याच्यामुळं 18,000 ऑलरेडी आपण जिंकलो आहे. त्याच्यामुळं आल्यानंतर काय होईल मला माहीत नाही, परंतु सध्या तरी UBTचे पदाधिकारी सगळेच्या सगळे 90% हे ऑलरेडी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतात. अशी चर्चा आहे की सामंत बंधूंचाच विरोध आहे राजन साळवीच्या पक्षप्रवेशाला. नाही, असं कोण म्हणतं मला माहीत नाही. आम्ही सामंत बंधू म्हणण्यापेक्षा सामंत बंधूंची ताकद किंवा सामंत बंधूंचा आवाका ह्याच्यापेक्षा एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आम्ही मानतो. एकनाथ शिंदे साहेबांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये जी काही कामं केली त्याचमुळं 15 पैकी 14 जागा आम्ही जिंकू शकलो. रायगडचा मी पालकमंत्री होतो, तिथं 7च्या 7 जागा आम्ही जिंकल्या. माझ्या जिल्ह्यामध्ये 5 पैकी 4 जागा जिंकल्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्वी जिथं मी पालकमंत्री होतो तिथं शिवसेनेच्या दोन्ही जागा निवडून आल्या. एक जागा जी आमची पराभूत झाली ती फक्त 2,000 मतांनं झाली, म्हणजे 1,000 मतांनं झाली, जिथे भास्करराव जाधव निवडून आले. म्हणून मला असं वाटतं की ऑलरेडी एकनाथ शिंदे साहेबांच्या कर्तृत्वामुळं, नेतृत्वामुळं तिथं UBT कमी करण्यामध्ये आम्हाला फार मोठं यश मिळालं आहे. आणि बघा ना, 15 पैकी 14 म्हणजे मला असं वाटतं की आता हा स्ट्राईक रेट काय म्हणायचा, हा सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट आहे. तर या क्षणाला असं समजायचं की प्रायमरी चर्चा झाली तुमची एकनाथ शिंदे साहेबांसोबत आणि पुढची चर्चा बाकी व्हायची राजन साळवीला. असं वाटतं की अशा, कारण मध्ये असं चित्र होतं की ते भाजपमध्ये चाललेले आहेत. म्हणजे ते मातोश्रीवर गेले होते, मातोश्रीवर त्यांची काहीतरी चर्चा झाली, त्याच्यानंतर ते भाजपाच्या संपर्कामध्ये होते, भाजपमध्ये ते चालले होते, अशा पद्धतीची सगळी चर्चा होती. आता ते इकडे येणाऱ्याची चर्चा आहे. त्याच्यामुळे शिंदेसाहेब याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन जो काही निर्णय घ्यायचा तो घेतील. धन्यवाद. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.